नाशिकमधून 450 टनाहून अधिक कांदा घेऊन गेलेली पहिली कांदा एक्सप्रेस आज पहाटे दिल्लीत पोहोचली. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. हंगामी मागणीच्या काळात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि किमतीत स्थैर्य राखण्यासाठी सरकारनं बफर स्टॉक म्हणजेच राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्याचं पाऊल उचललंय. उत्पादक क्षेत्रातून मागणी असलेल्या केंद्रापर्यंत राखीव साठ्यातील कांदा पोहोचवण्यासाठी कांदा एक्सप्रेस हा उपक्रम वाहतूक आणि वितरणाच्या दृष्टीनं एक प्रभावी उपाय ठरला असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर यासारख्या प्रमुख केंद्रांवर रस्तामार्गे कांद्याच्या साठ्याची वाहतूक केली जाते. 2025-26 मध्ये 307 लाख टनाहून अधिक उत्पादनाचा अंदाज पाहता आगामी महिन्यात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल. कालपासून NCCF आणि नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रातून ₹35 प्रति किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्यात आली आहे.